नमस्कार. आज आहे रथसप्तमी, म्हणजे सूर्यदेवाची पूजा आपण करतो आणि दूध आपण त्यांना विसर्जन करतो, ओतू घालवतो. प्रत्येक धर्मामध्ये, प्रत्येक जातीमध्ये, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या परंपरा आहेत. परंतु आपल्या महाराष्ट्रीयन संस्कृतीमध्ये सूर्यदेवाला अनन्यसाधारण महत्व आहे. आपण त्याला देव मानतो, ग्रहांचा राजा मानतो. कारण प्रत्येक सजीव सृष्टीला सूर्य तेवढाच महत्वाचा आहे सर्वाइव्ह करण्यासाठी. सूर्यदेव माझ्यासाठी खूप महत्वाचे आहे. त्यांची पूजा अर्चा केल्याने आपले प्रत्येक कामात यश येतं आणि आपण प्रगतीच्या पथापर्यंत जातो. हे म्हणणं आहे, परंतु मी हे मानते, हे सत्य आहे. चला तर मग या रथसप्तमी निमित्त एक छोटंसं काव्य. तेजस्वी रूप त्याचं तळपणारा तो एकमेव सूर्य आहे. नजरभेद न करू शके कोणी, कारण तो ग्रहांचा राजा आहे. नजरभेद न करू शके कोणी, कारण तो ग्रहांचा राजा आहे. सूर्यदेवाच्या वास्तव्याने अहर्निशा होत आहे. देवांचा देव तो, कर्णाचा तो बाप आहे. सूर्याच्या उष्णतेनंच, सूर्यदेवाच्या ऊर्जेमुळे प्रत्येक जीव पोसत आहे. सूर्याच्या ऊर्जेमुळे प्रत्येक सजीव जीव पोसत आहे. भास्कराच्या वास्तव्याने अहर्निश होत आहे. भास्कराच्या वास्तव्याने अहर्निश होत आहे. रथास सात घोडे त्यांच्या, सप्तरंगी सात वारांचे ते प्रतीक आहे. रथास सात घोडे त्यांच्या, सप्तरंगी 7 दिवसाचे ते प्रतीक आहे. रथाची 12 चाके दर्शवतात. 12 राशी अस्तित्वात आहे. भालचंद्राच्या वास्तव्याने अहर्निश होत राहील. सूर्यदेव तेजस्वी गोळा प्रत्येक आपल्या कर्मास साक्ष तो आहे. सूर्यदेव हा तेजस्वी गोळा, पण आपल्या प्रत्येक कर्मामध्ये साक्षीदार तो आहे. जो करी प्रार्थना रोज त्याची राहील, त्याचे आयुष्य चमकत राहील. सूर्यदेवाच्या वास्तव्याने अहर्निश होत राहील. धन्यवाद. रथसप्तमीच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. सूर्याची चमक तुमच्या कर्म, कष्ट, कर्तव्यामध्ये दिसो, ही मी प्रार्थना करते.